17व्या शतकाच्या अखेरीस भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एक योद्धा उदयास आला ज्याने परकीय साम्राज्यांना धक्का दिला. हे होते कान्होजी आंग्रे, मराठा साम्राज्याचे अद्वितीय नौदल अधिकारी, ज्यांनी आपल्या शौर्याने आणि धाडसाने मराठ्यांचे समुद्रावरील वर्चस्व प्रस्थापित केले. कान्होजी आंग्रे हे एक अशा प्रकारचे योद्धे होते ज्यांनी समुद्रावर आपली ताकद दाखवून इंग्रज, पोर्तुगीज आणि यांसारख्या परकीय सत्तांना आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. मराठा साम्राज्याच्या वतीने समुद्रावर लढताना कान्होजींनी केवळ विजयच मिळवला नाही तर मराठ्यांच्या सैन्याचा अभिमान वाढवला. त्यांचे नाव ऐकूनच शत्रू घाबरायचे. त्यांनी भारताच्या किनाऱ्यावर असलेल्या परकीय जहाजांना रोखले, त्यांच्यावर कर आकारला आणि मराठ्यांचे नौदल अधिकाधिक शक्तिशाली केले. कान्होजी आंग्रे यांचे हे पराक्रम आणि त्यांचे धाडसी जीवन जाणून घेण्यासाठी चला या अद्वितीय कथेला सुरुवात करूया. कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे एक महान नौदल अधिकारी होते, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांना समुद्राचा महाराज म्हणून ओळखले जाते. त्यांचे कार्य आणि शौर्य आजही इतिहासात आदराने आठवले जाते. कान्होजींच्या शौर्यामुळे मराठ्यांचे समुद्रावरचे अस्तित्व भक्कम झाले आणि त्यांनी पोर्तुगीज, इंग्रजांसारख्या परकीय शक्तींना पराभूत करून आपला दबदबा निर्माण केला. कान्होजी आंग्रे यांचा जन्म 1669 साली भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुप्रसिद्ध कोकणातील एका मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील तानाजी आंग्रे हे शिवाजी महाराजांचे समर्थक आणि नौदलात अधिकारी होते. त्यामुळे कान्होजींना बालपणापासूनच शस्त्रविद्या, नौकानयन आणि लढाऊ कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. शिवाजी महाराजांनी समुद्रावरील धोके ओळखून आपले नौदल स्थापन केले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून कान्होजी आंग्रे हे लवकरच मराठा नौदलात सामील झाले. राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात कान्होजींनी मराठा साम्राज्याच्या नौदलाचे नेतृत्व केले. त्या काळात समुद्रावरील व्यापार आणि संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे होते. मराठा नौदलाचे प्रमुख असलेल्या कान्होजींनी आपल्या लढाऊ शौर्याने आणि कौशल्याने अनेक परकीय सैन्यांचा मुकाबला केला. त्यांनी भारतीय उपखंडातील व्यापार सुरळीत करण्यासाठी परकीय आक्रमकांवर नियंत्रण मिळवले. कान्होजी आंग्रे यांना अनेक परकीय सत्तांनी विविध वेळा आव्हान दिले, परंतु त्यांनी कधीच शरणागती पत्करली नाही. ते इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यासाठी धोक्याचा विषय ठरले होते. इंग्रजांना त्यांच्या लुटमारीचा प्रतिकार करताना कठीण संघर्ष करावा लागला. कान्होजींनी मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर खूपसे किल्ले बांधले आणि त्यांच्या मदतीने समुद्रावर नियंत्रण ठेवले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग यासारख्या किल्ल्यांवरून त्यांनी आपल्या नौदलाचे संचालन केले. कान्होजी आंग्रे यांनी रायगडच्या गादीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि मराठा नौदलाच्या शक्तीचा विकास केला. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठा नौदल अत्यंत बलशाली झाले आणि त्यांनी भारतीय उपमहाद्वीपावर परकीय आक्रमकांना अडवण्यासाठी नौकांचे मजबूत तंत्रज्ञान विकसित केले. कान्होजी आंग्रे यांची सामर्थ्य इतकी वाढली होती की इंग्रजांनी त्यांच्यावर अनेकदा हल्ले केले. 1720 मध्ये इंग्रजांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एक फौज पाठवून विजयदुर्ग किल्ल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु कान्होजींनी इंग्रजांचा हल्ला परतवून लावला आणि किल्ल्याचे संरक्षण केले. कान्होजी आंग्रे यांच्या सामर्थ्यामुळे इंग्रजांनी त्यांना पराभूत करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला, परंतु कान्होजींनी त्यांच्यावर मात केली. इंग्रजांच्या एकत्रित हल्ल्याच्या वेळी कान्होजींनी आपल्या कुशल नेत्याची भूमिका बजावत सैन्याच्या सहाय्याने त्यांना पराभूत केले. इंग्रजांना आपला काहीही मार्ग चालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी कान्होजींना परत पराभूत करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी खंडरी आणि व्यापार मार्गांवर नियंत्रण ठेवून आपले समुद्रावरील अधिकार कायम ठेवले.
इंग्रजांप्रमाणेच पोर्तुगीज आणि यांसोबतही कान्होजींची लढाई झाली. पोर्तुगीजांनी भारतात आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु कान्होजी आंग्रे यांनी त्यांना रोखले. डचांनी देखील आपला व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी समुद्रात मराठा नौदलासोबत लढाई केली, परंतु त्यांचाही कान्होजींसमोर पराभव झाला. कान्होजींनी परकीय सैन्यांवर अनेक वेळा विजय मिळवून मराठ्यांचे सत्ताधारी राज्याचे महत्त्वपूर्ण रक्षण केले. कान्होजी आंग्रे यांची पराक्रमी धाडसी कार्य. कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम फक्त लढाईतच नव्हे, तर त्यांनी समुद्रावर व्यापार नियंत्रणावर देखील शिक्का मारला. त्यांनी परकीय व्यापारी जहाजांवर देखरेख ठेवली आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कान्होजी आंग्रे यांना मराठा साम्राज्याच्या संरक्षणाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी आणि व्यापार साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी विविध धोरणांचा अवलंब केला. त्यांचं धाडस, शौर्य आणि नेतृत्वगुण यामुळे मराठ्यांचे नाव समुद्रावर जगभर पोहोचले. 1739 मध्ये कान्होजी आंग्रे यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या वारसांनीही मराठा नौदलाचं सामर्थ्य राखलं. त्यांचे पुत्र आणि नातवंडांनी मराठा साम्राज्याचे संरक्षण करत राहिले. कान्होजी आंग्रे यांचे नाव भारतीय इतिहासात एका महान योद्ध्याच्या रूपात कोरले गेले आहे. त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याच्या प्रभावाचा विस्तार फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रावरही झाला. मराठा नौदलाची परंपरा त्यांच्या शौर्याने आणि धाडसाने पुढे वाढली. मराठा साम्राज्याच्या नौदलाचे पितामह म्हणून कान्होजी आंग्रे यांचे योगदान अमूल्य आहे. कान्होजी आंग्रे यांच्या कार्यामुळे मराठ्यांचे समुद्रावरील वर्चस्व निर्माण झाले आणि त्यांचे नाव मराठा इतिहासात शौर्याचे प्रतीक ठरले. त्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. भारतीय इतिहासात त्यांच्या सामर्थ्याचे, नेतृत्वगुणांचे आणि धाडसाचे महत्त्व आजही अमूल्य आहे. त्यांनी भारतीय उपखंडावर समुद्रातून व्यापार, संरक्षण आणि परकीय आक्रमकांना रोखण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यामुळे मराठ्यांचा अभिमान वाढला आणि समुद्रावरील त्यांच्या सामर्थ्याचे साम्राज्य स्थिर राहिले. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या. नमस्ते.